स्वारगेट अत्याचार प्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजन शर्मा आणि डीसीपींची बैठक। सीएमओ कार्यालयामध्ये अहवाल देण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा। बैठकीनंतर आयुक्तांकडून स्वारगेट बस स्थानकामध्ये पाहणी करत आढावा। स्वारगेट प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडे फरार घोषित। गाडेची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 1 लाखांचं बक्षीस। डीसीपी स्मार्तना पाटील यांची माहिती। स्वारगेट प्रकरणामधील आरोपीचा पोलिसांना ठावठिकाणा लागेना। आरोपी दत्तात्रय गाडे 48 तासांपासून फरार। पोलिसांच्या 13 पथकांकडून शोध सुरू। स्वारगेट अत्याचार घटना प्रकरणी विरोधक आक्रमक। अत्याचार प्रकरणामध्ये पालकमंत्री आणि पोलीस आयुक्तांना जाब विचारायला हवा, राऊतांची टीका। तर पोलीस आयुक्त चॉकलेट खात बसलेत का, वडेट्टीवारांचा संतप्त सवाल। मंत्री प्रताप सरनाईकांनी महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात बोलावली बैठक। मंत्रालयामध्ये 12:30 वाजता बैठकीचं आयोजन। पुण्यात कॅब चालकाकडून महिलेसोबत अश्लील कृत्य। 21 फेब्रुवारीची घटना। पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी सुमित कुमारला कोर्टाकडून जामीन। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण। सीआयडी आज बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल करणार। सूत्रांची माहिती, जवळपास 1,500 पानांचं आरोपपत्र असणार। नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार। सूत्रांची माहिती, तर रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा मात्र अजूनही कायम। शिंदेदादांनी एकत्र बसून रायगडचा तिढा सोडवावा, अशा सूचना। सूत्रांची माहिती। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत शिवीगाळ प्रकरण। कोल्हापूर पोलिसांच्या पथकाकडून नागपुरात चौकशी। कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकरला चौकशीसाठी ताब्यात घेणार। कोरटकर अद्याप नॉट रिचेबल। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्याची शक्यता। वित्त विभागाकडून 3,490 कोटी वर्ग। नव्या निकषानुसार लाडक्या बहिणींना पैसे मिळणार। अखेर 6 दिवसानंतर महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा सुरू। कर्नाटक प्रशासनाकडूनही आजपासून बस सेवा पूर्ववत केली जाणार। प्रवाशांना मोठा दिलासा।